ओम नमः शिवाय. नमस्कार, मी प्रकाश फळडे. 12 ज्योतिर्लिंग दर्शन कथा भाग 5 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. केदारनाथ मंदिर हे भगवान शंकरांचं 5वं ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधलं गेलं आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, तसेच पंचकेदार व छोटा धाम या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानलं जातं. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली, तर आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचं पुनरुज्जीवन केलं आहे. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरी कुंडावरून 14 किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचं दर्शन घेता येतं. हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीमध्येच खुले असते आणि हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मूर्ती उखीमठ या स्थानावर आणल्या जातात आणि तेथेच पूजल्या जातात. 2013 साली उत्तराखंडमध्ये झालेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेलं व मंदिर परिसराचे देखील मोठे नुकसान झालं. परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र धक्का पोहोचला नाही. केदारनाथ मंदिराची कथाही सर्वश्रुत आहे. महाभारतातील युद्धानंतर विजयी झालेले पांडव कौरवांच्या हत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी आणि महादेवांचा आशीर्वाद घेण्यास इच्छुक होते, परंतु शिव त्यांच्यावर रुष्ट होते. महादेवाच्या दर्शनासाठी पांडव हिमालयापर्यंत जाऊन पोहोचले, मात्र महादेव पांडवांना दर्शन देऊ इच्छित नव्हते. त्यामुळे महादेव त्या ठिकाणावरून अंतर्ज्ञान होऊन केदार क्षेत्री जाऊन बसले. दुसरीकडे पांडवही निश्चयी होते. ते महादेवांचा पाठलाग करत केदारला पोहोचले. महादेवाने तोपर्यंत बैलाचं रूप धारण केलं आणि इतर पशूंमध्ये जाऊन मिसळले. पांडवांना या गोष्टीचा संशय आला होता. त्यामुळे बलशाली भीमाने आपले विशाल रूप धारण करून 2 डोंगरांवर पाय पसरवले. इतर गाय बैल तेथून निघून गेले, परंतु महादेव रूपातील बैल भीमाच्या पायाखालून जाण्यास तयार झाले नाही. भीम बळजबरीने त्या बैलावर चालून गेला, परंतु बैल जमिनीमध्ये जाऊ लागला. तेव्हा भीमाने बैलाला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, पण बैलाचे रूप असलेले महादेव जमिनीत अदृश्य होऊन नंतर काही भागांमध्ये प्रकट झाले. केदारनाथमध्ये कुबड, तुंगनाथमध्ये हात, मध्य महेश्वरमध्ये नाभी आणि पोट, रुद्रनाथमध्ये चेहरा, तर कल्पेश्वरमध्ये केस आणि डोके दिसले. महादेव पांडवांची भक्ती आणि दृढ संकल्प पाहून प्रसन्न झाले. त्यांनी तात्काळ दर्शन देऊन पांडवांना पापमुक्त केले. तेव्हापासून महादेवांच्या बैल रूपातील पाठीची आकृती पिंड स्वरूपात केदारनाथमध्ये स्थित आहे. महादेवाने आपल्या महिषरूप अवतारामध्ये आपले 5 अंग विविध स्थानांवर स्थापन केले होते. त्यांना केदारनाथ पीठाच्या व्यतिरिक्त 4 आणि पीठांसहित पंचकेदार असं म्हटलं जातं. ओम नमः शिवाय.